नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अरविंद म्हात्रे यांची निवड झालेली आहे. खरं म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा पहिली महासभा होती त्यावेळी तुम्ही पाहिलेलं की खूपच तिथे खडाजंगी झाली होती आणि त्यावेळेला विरोधी पक्षनेतेपदी त्यांची महापौरांनी नियुक्ती केली नव्हती किंवा नेमणूक केली नव्हती. परंतु आज मात्र ती अचानक इथे झाली असं मला म्हणावं लागेल. एकतर आम्हाला म्हणजे आता मला वाटतं 1-1.5 तासापूर्वी समाज असेल कदाचित. तर काय नेमका घडामोडी झाल्या? एकतर सुरुवातीला तुमचं पहिलं अभिनंदन आणि या सगळ्या विरोधी पक्ष नेतेपदी ज्या सगळा घटनाक्रम झाला असेल तर थोडक्यात काय सांगाल? नमस्कार. प्रथम मी पनवेलच्या महानगरपालिकेतल्या सर्व नगरसेवक आणि सर्व कार्यकर्ते आणि माझ्यावर जो विश्वास टाकलेल्या प्रभाग म्हणजे 13 नगरसेवकांचं खरोखर मी धन्यवाद देतो. तसेच माझ्यावर जो विश्वास ठेवला ते माझे पक्षाचे नेते सन्माननीय माझे गुरुवर्य आमदार बाराम पाटील साहेब यांना मी धन्यवाद देतो का त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून आज एवढी मोठी पनवेल महानगरपालिकेची विरोधी पक्ष नेत्याची एक निवड केलेली आहे. आणि तुम्ही प्रश्न विचारला पहिल्या सभेमध्ये तुम्ही न्यायालयात गेले होते त्याच्यामुळे त्याही हा निर्णय घेतला का? कालच म्हणजे उद्या 17 तारखेला 36 नंबरवर ही तारीख होती आणि ही तारीख असल्यामुळे मी स्वतः उच्च न्यायालयात गेल्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त तसेच महापौर यांना सुद्धा मी त्यावेळी विनंती केली होती आणि त्यांना न्यायालयात जाण्याच्या अगोदर त्यांना पहिले सांगितलं होतं काय त्याच्यामध्ये कायद्याचं कलम आहेत, नियमवाली आहेत. परंतु त्याही त्यांच्या विचारसरणीनुसार किंवा त्यांना महापौरांना कुठे दबाव असेल नसेल हे माहिती नाही मला. परंतु जे राज्य शासनाने किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा दिलेला या कायद्याचा अभ्यास करून आम्ही लोकांनी न्यायालयात उच्च न्यायालयात मी याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यामुळे 17 तारखेला न्यायालयाने 36 नंबरवर याचिकेची ठेवली होती, सुनावणी ठेवली होती. परंतु महापौरांना वाटलं त्यांचा सभागृह नेता निश्चित होत नव्हते असं महापौरांचं म्हणणं होतं. त्यामुळे सभागृह नेता त्यांचं निश्चित झाल्यामुळे अचानकच मला आता 2 तासापूर्वीच फोन आलं की तुमची विरुद्ध पक्षनेते म्हणून निवड केलेली आहे. तुमच्या गटनेत्यांना आम्ही कळवलेल्या गटनेत्यांनी आम्हाला फोन केला. आमचे चेतन भगत आहेत गटनेते त्यांना आम्ही फोन केलं होतं आणि त्यांच्या फोनवरनं आम्हाला मेसेज आला का तुम्हाला आम्ही याच्यासाठी विरोधी पक्ष नेत्यासाठी निवड केलेली आहे तर तुम्ही येऊन आपला विरोधी पक्ष नेत्याचा जो अर्ज आहे जो आम्ही स्वीकारतो अशा पद्धतीने तुम्ही स्वीकारायला 3 वाजता यावा. त्याप्रमाणे आम्ही आज सर्व नगरसेवक जे आमच्या महानगरपालिकेचे गटाचे जे सर्व नगरसेवक आहेत 13 नगरसेवक आज इथेची उपस्थिती दाखवून हे पत्र स्वीकारलेलं आहे. बरं, म्हणजे तुमचं थोडक्यात असं म्हणणं आहे की कुठेतरी तुम्ही याचिका दाखल केली होती आणि त्या सगळ्या घडामोडींचाच कुठेतरी संदर्भ असं तुम्हाला वाटतं आता? म्हणजे आता हा विश्वास बोलू आता न्यायालय असतो हा लक्ष पण आता प्रेमापोटी त्याही आज उद्या कोर्टात ते दिसले असतं. परंतु त्याही जे विश्वास टाकून आज महापौरांचं म्हणणं असं विरोधाला विरोध नसावा, विकासाला प्राधान्य द्यावा ह्या उद्देशाने त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे. त्यांचं स्वागत करतो आम्ही आणि आमची हीच भूमिका असेल. शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमचे बाराम पाटील साहेबांचे एक विचार आहेत का विकासाला नेहमी तुम्ही सपोर्ट करा व जिथे विरोध असेल, अन्याय असेल किंवा जिथेशी भ्रष्टाचार असेल तिथे आमचे सर्व 13 नगरसेवक हे 13 नसून एवढ्या मोठ्या भूमिकेने असतील का तुम्हाला तिथल्या 60 ते 62 नगरसेवक असतील त्यांचे सुद्धा धावपळ होईल. एवढ्या पद्धतीने आमचे 13 नगरसेवक एका याच्याने एकमुखीने आणि एका युनिटीने एकत्र आहेत. विरोधी पक्ष नेते म्हणून आगामी कालावधीमध्ये कशा रीतीने आपण हा सगळ्या विषयी भांडणार आहात आपण? महत्वाचं म्हणजे पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण पाहत असाल पाण्याचा मोठा प्रश्न आता तुम्ही लेटेस्ट पाहिलं असेल 4-5 दिवसापासून प्रचंड पाण्याचे हाल चालू आहेत. ते पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा पहिला प्राधान्य असेल. प्रदूषणावर मी तर तुम्हाला माहिती आहे स्वतः एनजीटी आणि सुप्रीम कोर्टात लढतो. प्रदूषणावर माझं मोठा याच्यावरती फोकस असेल. दुसरं मी जे ॲफिडेव्हिट दिलेले आहेत ज्यावेळी नगरसेवक होताना महानगरपालिकेमध्ये का ज्या तोंडऱ्या असू दे, नागझरे असू दे, डोंगऱ्याचा पाडा असू देत इथे MIDC कडनं प्लॉट मिळून देण्याचं होतं पाण्याच्या टाकीसाठी ते सुद्धा मी मंजूर करण्यासाठी प्राधान्य असेल. दुसरी गोष्ट जे महत्वाचं म्हणजे टॅक्सचा प्रश्न आहे. या टॅक्सच्या संदर्भात जनतेचा फार मोठे नुकसान होते. टॅक्समध्ये कशी सबसिडी जनतेला मिळेल यासाठी मी पहिल्या महासभेमध्ये हेच विषय घेतलं होतं का अभय योजना राहून जनतेला सुविधा द्यावी. हे जनतेच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी माझा पहिला प्राधान्य असेल असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो. बरं, इथे आता म्हणजे तुमचा गट आहे दिसतो तो तुमच्या म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेचा गट दिसत नाही. विरोधी पक्षनेता असल्या कारणाने आगामी त्यांची भूमिका तुम्हाला वाटतं कशी आहे?
नाही, आता सध्या तर आम्ही गट हा आमचा एकत्र प्रमाण 13 जणांचा एक गट निर्माण केलेला आहे आणि एक गट शिवसेनेने वेगळा गट निर्माण केलेला आहे. का ठीक आहे, त्यांच्यावर काहीतरी वेगळा प्रेशर असेल, वेगळी त्यांची गड नीती असेल का, त्यांच्यामुळे त्यांचं काहीतरी नुकसान होत असेल आमच्यामध्ये येऊन, असंही त्यांना काय वाटत असेल. परंतु त्यांना भविष्यात आमच्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण कुठेतरी वेगळे फेकले जातील, त्यामुळे ते एकत्र येतील अशी मला त्यांच्याकडनं पहिल्याच मिटिंगला अपेक्षा वाटतं. सुरुवातीला त्यांनी काय जो निर्णय घेतला तर ते त्याची मागची गणित वेगळं असेल, तुमचं असं थोडक्यात म्हणणं आहे. हा, त्यांची रणनीती वेगळी होती. त्यांना असं मोहपोटी गेले असेल असं नक्की आम्ही आरोप करू, कारण हे जनतेने मतदान तिघांना मिळून दिलेले आहेत. तिन्ही गट करून नाही दिले, हे सर्व जनतेने जी मतं दिली, हे शिवसेना, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष हे एकत्र म्हणून मतदान केलेलं आहे. यांचा विश्वासघात होऊ नये म्हणून आम्ही त्यांना विनंतीही केली, तुमचं काय म्हणणं आहे ते आमच्याजवळ मांडा. ते न मांडता ते परस्पर काही स्वतःचा गट निर्माण केलं होतं. पण बघूया पुढे मागे काय आमच्या ध्येय धोरणामध्ये काय बदल झालं तर ते आमचे वरिष्ठ लोक ठरवतील. एक गोष्ट मला परत आठवली, सभागृहातली पहिल्या दिवशी जो जो गोंधळ सगळा झाला होता, म्हणजे तुम्ही जे आक्रमक झाला होता त्यावेळी तुम्ही तिथे जाणीवपूर्वक टाळत होता की त्यांचा स्वतंत्र गट म्हणून उल्लेख नका करू, तुम्ही महाविकास आघाडी म्हणून, आणि इथे मात्र तुमची भूमिका थोडी बदलताना दिसते मला. नाही, आम्ही पहिल्यापासून त्याच भूमिकेवर. आमचे मित्र माझे हरीश केनी साहेब बोलले होते, मी नाही म्हटलं, माझे मित्र हरीश केनीजी म्हटलं होते का आम्ही जरी वेगळे असलो तरी आम्ही एकत्र आहोत. आलं लक्षात ना. पण एकत्र कशासाठी आहोत तर सत्ताधाऱ्यांनी जे अन्यायाविरुद्ध जो कुठला निर्णय घेत असेल, सत्ताधारी जे विकासाला कुठं अडवणूक करत असतील, याच्यासाठी आम्ही एकत्र येणार, या भूमिकेला माझे मित्र हरीश केनीजी बोलले होते. शेवटचाच प्रश्न, सभागृहातली जी संख्या पाहता तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे जनतेचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडण्यासाठी ही संख्या योग्य आहे? एकतर मी म्हणजे जाहीरपणे या ठिकाणी म्हणतो की मी एक मुलाखत घेतली होती नाना करुंदले यांच्या, आणि त्यावेळी मीच त्यांना विचारलं होतं की बाबा कुठेतरी जास्त संख्या आहे म्हणजे या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची, आणि आता कमी संख्या आहे थोडीफार विरोधी पक्षातील नगरसेवकांची. अशा वेळी काय होईल? त्यांनी दिलेलं उत्तर मी नंतर सांगेल, तुमची काय अगोदर भूमिका मला सांगा. नाही, आम्हाला संख्येशी मतलब नाही. जनतेने आम्हाला विकासासाठी पाठवलेलं आहे. एक ट्रस्ट म्हणून या महानगरपालिकेमध्ये आमच्यावर जनतेने एवढा विश्वास म्हणून टाकलेला, हे मतदान केलेलं आहे. कशासाठी टाकलेलं का, हे लोक आम्हाला अन्यायावर न्याय देणारी लोक आहेत म्हणून आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. आणि 100% सांगतो, आम्ही संख्येने जर कमी असलो, 13 जर संख्या असला, 13वा करावाला आम्हाला वेळ लागत नाहीये. आला लक्षात ना, त्यांचा 13वा करावाला आम्हाला वेळ लागणार नाही. म्हणून आम्हाला काय हे संख्येची बळाचा आम्हाला काय भीती नसतो. आम्हाला हा पनवेल महानगरपालिका विकासाला कशी पुढे गती द्यायची यासाठी आमचा सपोर्ट असेल. नाना करुंदले यांनी सांगितलं होतं की जरी संख्या कमी असली तरी मग त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते, म्हणजे त्यांनी त्यावेळेला जवळपास भाकीत केलं होतं की विरोधातले असतील ते अरविंद म्हात्रे असतील, हरीश केणी असतील, ही लोक अतिशय आक्रमकपणे ती जनतेची प्रश्न मांडतील. त्याच्यामुळे संख्या कुठेतरी जो विषय जरी लोकांना वाटत असला तर तशा त्या पद्धतीने तुम्हाला घेता येणार नाही. नीला गरड यांचं देखील त्यांनी त्यावेळी नाव घेतलं होतं. हरीश केणी जे आहेत आपल्यासोबत, खरोखर तुमचे सहकारी मित्र आज या पदावर आहेत. मला परत आठवतं की विरोधी पक्ष नेत्या पदावरच तुम्ही बाहेर पडले होते अशी देखील चर्चा होती त्यावेळी भारतीय जनता पार्टीकडनं, आणि ते पद आता तुमच्या मित्राकडे आहे असं म्हणूया आपण. नक्कीच माझे मित्र अरविंद म्हात्रे यांना मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने, कारण माझे मित्रच आहे पहिल्यापासून, त्यामुळे खूप खूप शुभेच्छा देतो. आज महानगरपालिका अधिनियम 149 कलम 19 नुसार आमचे प्रथम महापौर नितीनजी पाटील साहेब यांनी आज विरोधी पक्षनेता पद आमच्या गटाला दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद देतो. खरं म्हणजे हे सुरुवातीलाच देणे होते, ज्या पहिल्या सभेच्या अगोदरच, कारण आम्ही मागणी केली होती आमच्या गटाने का आमचा 13चा सर्वात मोठा गट आहे आणि तुम्ही बाबासाहेबांनी जी घटना बनवली आणि घटनेनुसार अधिकार तुम्हाला असला तरी तुम्हाला देणे योग्य आहे, बंधनकारक आहे. परंतु ठीक आहे, त्यांच्याही काही अडचणी असतील, पण देर भले पण त्याही आज दुरुस्ती, आज त्यांनी त्यांचा सभागृह नेताही आज निवडला, त्यांनाही माझ्या वतीने जे बिनेदार साहेब आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि त्याच्याबरोबर आमचे विरोधी पक्ष नेतेही त्यांनी निवडलेले आहे, चांगला निर्णय घेतलेला आहे. विकासाचा, जर पनवेलचा विकास करायचा असतं तर सत्ताधारी विरोधी हे एकत्र आलं तरच विकास होऊ शकतो. परंतु ह्या काही निर्णय घेत असताना जर चुकीचे निर्णय घेत असतील तर नक्कीच आम्ही त्या तडफेने त्या ठिकाणी विरोध करणार आहोत. सुरुवातीच्या सभेला आपण बघितलेच, भले आम्ही 13 आणि 5 18 परत तुम्ही त्याच विषयावर येतो, म्हणजे 5 तुमच्या सोबतच असं 5 सोबतच असणार आहे, मी आजही तुम्हाला सांगतो. आणि आमचा महाविकास आघाडी म्हणूनच गट स्थापन झालेला आहे, त्या ठिकाणी जरी त्यामुळे ठीक आहे, भविष्यात ते अरविंदजी बोलतात ते आमच्या बरोबर येतील
तसेही बसायला आमच्या बरोबरच असतात. परंतु 18 जे असलो तरी आम्ही मागेही 27 होतो, त्यावेळी पण बघितला होता की आम्ही ज्या तडफडीने जे जनतेचे प्रश्न आहे ते आम्ही नक्कीच तिथे सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करू. आणि त्या ठिकाणी 59 एकला तर ते पकडत नाही अपेक्षित, पण ते शरीराने तिकडे असले तरी मनाने ते आमच्या बरोबरच राहणार आहेत असे आम्ही तुम्हाला तर आता अजून सुद्धा म्हणजे तुम्ही परत काय हिंट देता मला ते कळत नाही. ऋण नाही देत. अडचणी असतात, महापौरांना अडचण होती, त्यांना विरोधी पक्ष नेता सुरुवातीला द्यायची इच्छा होती, पण काही पक्षाचे ध्येय धोरण असतं त्याच्यामुळं अडचण होत होती. तशीच प्रकारची सभागृहातही आमच्या सन्माननीय जे नगरसेवक आहेत विरोधी पार्टीचे त्यांनाही अडचणी असतील, परंतु नक्कीच आम्ही त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू. ओके, तर खरं म्हणजे तुमचे सहकारी या ठिकाणी आज विरोधी पक्ष नेतेपदी या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. अर्थातच जवळचे सहकारी, मागच्या जिल्हा परिषदेच्या वेळेला तुमचा देखील त्यांच्याशी असलेला म्हणजे सहवास, त्यावेळेचा देखील अनुभव आणि आताचा मागचा वेळचा अनुभव, या सगळ्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्ष नेतेपदाची जी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे, तुमच्या त्या बाबतीत काय मत आहे? नाही, निश्चित मी सर्वप्रथम महापौर आणि आयुक्त साहेबांना या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी उशिरा का होईना त्यांनी आज विरोधी पक्षनेत्याला मान्यता दिलेली आहे. मी अरविंदजी म्हात्रे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण पक्षाचे एक अत्यंत जबाबदार आणि अनुभवी असा माणूस पक्षाकडे होता. आणि ज्यावेळी विरोधी पक्षनेत्यांची आमची बैठक म्हणजे ठरवण्याची जी बैठक झाली त्याच्यामध्ये एकमेव नाव आमच्या समोर होतं आणि ते म्हणजे अरविंदजींचं होतं. कारण जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राहिलेले अरविंदजी आहेत, त्यांचा संपूर्ण पार्श्वभूमी ही शेतकरी कामगार पक्षाच्या एक निष्ठावंत घराणा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षीची त्यांची जी काय 5 वर्षाची कारकीर्द आहे तेही अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलेली आहे आणि त्याच्यामुळं एक चांगला सक्षम विरोधी पक्षनेता या निमित्ताने पनवेलच्या नागरिकांना मिळालेला आहे. मी त्याबद्दल अरविंदजींचं मनपूर्वक धन्यवाद देतो. या धन्यवाद देण्याबरोबरच जे सत्ताधारी पक्षाचे सभागृह नेते प्रकाशजी बिनेदर झालेले आहेत त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि शेवटी पनवेलचा विकास हा जर आपला ध्येय असेल तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करू नये. आपण सगळ्यांनी एका दिशेने गेलो तर पनवेलचा विकास हा अधिक गतिमान होईल. त्या दृष्टीनं आमची शेतकरी कामगार पक्ष प्रणित महाविकास आघाडी जी आत्ताच हरेशजी केनी यांनी सांगितले की 18 लोकांची महाविकास आघाडी आहे. जरी काही 5 लोकांची जी फूट जर दिसत असेल तरी सुद्धा आमची महाविकास आघाडी म्हणूनच गट आहे आणि तो गट शेवटपर्यंत सोबत राहील आणि जनतेच्या प्रश्नासाठी. मग आज आपल्याला माहिती आहे की प्रॉपर्टी टॅक्सचा विषय आहे, जी विकास कामं झाले त्याच्यामधल्या असलेला म्हणजे उणिवा आहेत किंवा त्याच्यामध्ये असलेला भ्रष्टाचार आहे, या सगळ्या बाबतीत सत्ताधाऱ्यांना निश्चित रूपानं प्रश्न विचारणारी ही महाविकास आघाडी असेल आणि त्याचं सक्षम नेतृत्व अरविंदजी करतील असा मला विश्वास आहे. तर ह्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.